नमस्कार. मुलांची शिकण्याची प्रक्रिया आहे ना, ती अजून प्रभावी आणि मजेशीर कशी करता येईल? तर आज आपण मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेमधली एक जबरदस्त कृती पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला हेच कळेल. आता बघा, एक साधासा खेळ मुलांचं निरीक्षण, त्यांचं ऐकण्याचं कौशल्य आणि आकलनशक्ती म्हणजे समजून घेण्याची क्षमता हे सगळं कसं वाढवू शकतो? वाटतं ना आश्चर्य? पण या प्रश्नाचं उत्तर एका अगदी सोप्या खेळातच दडलेलं आहे. चला तर मग बघूया हा खेळ नेमका आहे तरी काय आणि हे सगळं कसं शक्य होतं. चला, सगळ्यात आधी आपण या कृतीची ओळख करून घेऊया आणि बघूया की तयारी काय करायची आहे. तर ह्या खेळाचं नाव आहे वर्णनानुसार चित्र ओळखणे. आता यात काय करायचंय? तर बघा, आपण मुलाला वस्तूचं नाव नाही सांगायचं, फक्त त्याचं वर्णन करायचं आणि त्या वर्णनावरून मुलाला ती वस्तू ओळखायची आहे. यामागचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. यामुळे त्यांचं ऐकण्याचं कौशल्य म्हणजे श्रवण कौशल्य आणि आकलन म्हणजे समजून घेण्याची ताकद वाढते. म्हणजे नुसतं ऐकायचं नाही, तर ऐकलेल्या गोष्टीवर विचार करून बरोबर उत्तर शोधायचं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी आपल्याला काही खास साहित्य लागत नाही. फक्त काही चित्र काढ, म्हणजे फ्लॅश कार्ड्स, ज्यावर आपल्या ओळखीच्या वस्तू, प्राणी, पक्षी यांची चित्र असतील. किंवा मग घरातल्याच, वर्गातल्या साध्या सोप्या वस्तू. बस, एवढं पुरेसं आहे. चला, आता आपण वेगवेगळ्या वयोगटानुसार बघूया. सुरुवात करूया 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. यांच्यासाठी आपण लक्ष देणार आहोत रंगांवर आणि आवाजांवर. तर या लहान मुलांसाठी आपण एकदम सोपे आणि थेट संकेत वापरायचे. उदाहरणार्थ, आपण त्यांना म्हणू शकतो, चला मला पिवळ्या रंगाची वस्तू शोधून दाखव. किंवा थोडं अजून मजेशीर, मी एक पक्षी आहे आणि मी काव काव असा आवाज करतो, ओळख पाहू मी कोण. बरोबर, कावळा. अशा सोप्या संकेतांमुळे मुलं केळी किंवा कावळ्यासारखे चित्र सहज ओळखू शकतात. आणि हो, हा खेळ काही फक्त चित्र कार्डांपुरता मर्यादित नाहीये. आपण रोजच्या आयुष्यात पण हे करू शकतो. समजा स्वयंपाकघरात आहात, तर तुम्ही घरातील हेर नावाचा खेळ खेळू शकता. मुलाला सांगा, मला ती गोल वस्तू आणून दे ज्याने आपण पोळी लाटतो. किंवा पाहू बरं, मला ती लाल रंगाची भाजी दे. बघा, साधं काम कसे का मजेदार शोधात बदलून जाईल. बरं, आता मुलं थोडी मोठी झालीत, 4 ते 5 वर्षांची. मग खेळाची पातळी पण थोडी वाढवायला हवी, नाही का? या वयात आव्हान फक्त ओळखण्याचं नाही, तर आता तर्क लावण्याचं आहे. या वयोगटासाठी आपण थेट प्रश्न नाही विचारणार, तर आपण कोडी घालणार. जसं की, मी एक फळ आहे, मी बाहेरून हिरवा आहे पण आतून मात्र लाल आहे. ओळख पाहू मी कोण. बरोबर, कलिंगड. किंवा, मी जंगलात राहतो, माझ्या अंगावर पिवळे आणि काळे पट्टे आहेत. सांग पाहू मी कोण. वाघ. इथे काय होतं की मुलाला एकापेक्षा जास्त गोष्टी म्हणजे वैशिष्ट्य लक्षात ठेवून ती एकत्र जोडावी लागतात. इथेच खरा विचार सुरू होतो. आता हेच आपण घरी कसं खेळू शकतो. समजा तुम्ही बाजारातून आला आहात, तर बाजाराची पिशवी हा खेळ खेळा. किराणा सामान बाहेर काढताना पिशवीतल्या एखाद्या वस्तूचं वर्णन करा. या पिशवीत एक अशी वस्तू आहे जी लांब आहे, हिरवी आहे आणि तिखट लागते. मग मुलाला ती वस्तू म्हणजे मिरची शोधायला सांगा. बघा, रोजचं काम किती रोमांचक होऊन जाईल. आता आपण येऊया 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. आणि इथे ना खेळात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होतो. आतापर्यंत मुलं फक्त ओळखत होती, पण आता त्यांची भूमिकाच पूर्णपणे बदलते. आता बघा गंमत. या वयात मूल फक्त उत्तर देणारं नाही राहत, ते स्वतः प्रश्न विचारणारं किंवा म्हणा वर्णन करणारं बनतं. म्हणजे एक मूल वर्णन करेल, जसं तो खूप मोठा प्राणी आहे, त्याला एक लांब सोंड आहे आणि तो जंगलात राहतो. आणि मग दुसरं मूल ओळखेल, अरे हा तर हत्ती. म्हणजे आता मुलं स्वतः संकेत तयार करायला शिकतात. घरी खेळण्यासाठी माझा मित्र हा एक खूप छान खेळ आहे. मुलाला त्याचं एखाद्या मित्राचं नाव न घेता वर्णन करायला सांगा. तो कदाचित म्हणेल, माझा मित्र उंच आहे, त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं आणि तो आपल्या शेजारीच राहतो. आणि मग आपण ओळखायचं की तो कोणत्या मित्राबद्दल बोलतोय. ह्यातून त्यांची वर्णन करण्याची क्षमता तर वाढतेच, पण इतरांबद्दलची त्यांची समज आणि निरीक्षण शक्ती सुद्धा वाढते. तर आता आपण हा संपूर्ण प्रवास थोडक्यात पाहूया. बघा, 3 ते 4 वर्षांचं मूल फक्त एक ओळखणारं असतं, जे रंग किंवा आवाजावरून चित्र ओळखतं. 4 ते 5 वर्षांचं झाल्यावर ते तर्क करणारं बनतं, म्हणजे वैशिष्ट्ये ऐकून विचार करतं. आणि 5 ते 6 वर्षांचं झाल्यावर ते स्वतः वर्णन करणारं बनतं, म्हणजे इतरांसाठी कोडी तयार करतं. किती सुंदर प्रवास आहे हा, नाही का?
चला आता आपण या खेळामागचं मोठं चित्र पाहूया. म्हणजे या खेळातून मुलं नेमकं काय शिकतात, कोणती शैक्षणिक उद्दिष्टे यातून पूर्ण होतात. तर ही आहे ती अधिकृत अध्ययन निष्पत्ती, म्हणजे शिक्षणामधले महत्त्वाचे टप्पे. बघा, 3 ते 4 वर्षांचं मूल मदतीने वस्तू ओळखायला शिकतं. 4 ते 5 वर्षांचं झाल्यावर ते फक्त ओळखतच नाही, तर त्यांचं वर्णनही करायला लागतं. आणि 5 ते 6 वर्षांचं झाल्यावर तर ते आपल्या आजूबाजूच्या वस्तू किंवा प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगायला लागतं. म्हणजे हा साधा खेळ थेट या शैक्षणिक ध्येयांपर्यंत पोचायला मदत करतो. खरं तर शब्दांनी वर्णन करणं म्हणजे एका प्रकारे शब्दांनी चित्र रंगवण्यासारखंच आहे. हे आपल्या कल्पनाशक्तीला पंख देतं. तर मग विचार करा, आज तुम्ही तुमच्या मुलासोबत शब्दांमधून नेमकं कोणतं चित्र रंगवणार आहात.